हॅलो विद्यार्थी मित्रांनो, बायजूस एक्झाम प्रेप ॲपच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, भारत देश त्याचा 75वा अमृत महोत्सव जो आहे स्वातंत्र्याचा तो सेलिब्रेट करतो आहे आणि या अमृत महोत्सवी वर्षाचा सगळ्यांना शुभेच्छा. भारत देशाने आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आता पूर्ण केलेली आहे आणि या 75 वर्षामध्ये भारत देशाने नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. जो देश अनेक वर्ष गुलाम राहिलेला आहे, अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये तो गुलाम राहिलेला आहे, वेगवेगळ्या काळात तो वेगवेगळ्या सत्तांचा गुलाम राहिलेला आहे. त्यानंतर मात्र 1947ला त्याने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. आज भारत देशाने जगाला आश्चर्यचकित करेल इतकी जबरदस्त प्रगती केलेली आहे. पण 15 ऑगस्ट 1947ला नेमकं काय घडलं त्या संदर्भातल्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आपल्याला या क्लासमध्ये पाहायच्या आहेत. यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती नाही आहे आणि या क्लासचा उद्देश हाच आहे की 1947ला जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा नेमकं काय महत्त्वाच्या घडामोडी घडल्या होत्या ते तुम्हाला सांगायचं आहे. त्यातली जी पहिली महत्त्वाची फॅक्ट्स आहे ती पहिली महत्त्वाची फॅक्ट्स या फोटोमध्ये आपण बघूया. हा जो फोटो तुम्हाला दिसतो आहे हा भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशीचा फोटो आहे आणि त्या दिवशी बघा भारत देशाचा झेंडा आहे तो फडकतो आहे आणि इथे पंडित जवाहरलाल नेहरू जे आहे हे पंडित जवाहरलाल नेहरू या सगळ्या सभेला संबोधित करत आहेत. पहिली जी महत्त्वाची फॅक्ट आहे भारत देशाच्या स्वातंत्र्याबद्दल, आपल्या राष्ट्रध्वजाची अनेक पुनरावृत्त्या झाल्यात, ज्यामध्ये पहिल्यांदा सावरकर आणि मॅडम कामा यांनी आपल्या देशाचा स्वातंत्र्य ध्वज जो आहे तो तयार केला होता. त्यानंतर मग मात्र 1921मध्ये पिंगली वेंकय्या यांनी आपल्या देशाच्या राष्ट्रध्वजाची जी आवृत्ती आहे ती आवृत्ती तयार केलेली आहे, ज्यामध्ये 3 कलर आहे. एक केशरी आहे, दुसरा पांढरा आहे, तिसरा हिरवा आहे. केशरी कलर हा धैर्याचं प्रतीक आहे, पांढरा शांततेचं प्रतीक आहे आणि हिरवा समृद्धी आणि विश्वासाचं प्रतीक आहे. त्यामध्ये असलेले जे 24 आरे आहे ज्याला आपण अशोक चक्र म्हणतो ते प्रगतीचं प्रतीक आहे आणि त्या अशोक चक्राप्रमाणे भारत देश जो आहे हा भारत देश जबरदस्त प्रगती करेल हा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. भारताने सध्याचा जो राष्ट्रध्वज आहे तो 22 जुलै 1947ला स्वीकारलेला आहे. ही महत्त्वाची फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायला हवी. दुसरी जी महत्त्वाची फॅक्ट आहे की गांधीजी पहिल्या स्वातंत्र्य दिनाला उपस्थित नव्हते. मग गांधीजी होते कुठे? गांधीजी बंगालमध्ये नौखाली या ठिकाणी होते. तिथे काय करत होते? तिथे जबरदस्त दंगली उसळल्या होत्या, भारत देशाची फाळणी झाली होती आणि हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मियांमध्ये प्रचंड दंगली उसळलेल्या होत्या. अशा वेळेस गांधीजी त्या दंगली शांत करण्याचं काम करत होते. तिसरी जी महत्त्वाची फॅक्ट आहे, पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन 14 ऑगस्ट आहे आणि भारत देशाचा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आहे. मग दोन्ही एकाच दिवशी का नाही आहे? कारण दोन्ही एका दिवशी यासाठी नाही आहे की पाकिस्तानने सुद्धा लॉर्ड माउंटबॅटन यांना स्वातंत्र्य दिनी उपस्थित राहायला बोलवलेलं होतं आणि भारताने सुद्धा त्यांना इन्व्हाइट केलं होतं. एकाच वेळेस 2 ठिकाणी उपस्थित राहणं शक्य नाही आणि म्हणून पाकिस्तानची 14 करण्यात आली आणि भारताची 15 तारीख करण्यात आली. याआधी भारताचा जो स्वातंत्र्य दिन आहे तो 26 जानेवारी 1930 हाच दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळला जात होता. पण मग नंतर मात्र भारताला जे स्वातंत्र्य मिळालं ते स्वातंत्र्य वेगळ्याच दिवशी मिळालं. त्याचं कारण असं होतं की जो क्लेमेंट ॲटली होता तेव्हा तत्कालीन ब्रिटिश प्रधानमंत्री होता, त्यांनी म्हटलं की भारत आम्ही 1948 आणि तेही जूनच्या आधी सोडून जाऊ. त्याच्यामुळे 26 जानेवारीपर्यंत आपण वाट पाहू शकलो नाही. तुम्हाला या ठिकाणी फोटो दिसत असेल, हे लॉर्ड माउंटबॅटन आहे जे भारत देशाचे तेव्हाचे तत्कालीन व्हॉइसराय होते. राईट साईडला तुम्हाला इकडे दिसत आहेत जिना ज्यांनी पाकिस्तान वेगळा मागितला आणि इकडे तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू दिसत आहेत जे भारत देशाचे पहिले प्रधानमंत्री होते. चौथीची महत्त्वाची फॅक्ट आहे ती आहे की भारत देशाचा 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण तारीख का बरं ठरवली? त्याचं कारण असं होतं की विद्यार्थी मित्रांनो 1939ला जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं. 1945पर्यंत ते चालू होतं. याच्यामध्ये जपान नावाचा जो देश आहे याने भारत देशापर्यंत मजल मारली होती. इंग्लंडच्या विरोधात जपान देश या युद्धात उतरला होता. इंग्लंडच्या समोर जपानने 15 ऑगस्टला शरणागती पत्कारली होती 1945ला. त्याचा दुसरा वर्धापन जो दिन आहे त्याचा दुसरा वर्धापन दिन म्हणून 15 ऑगस्ट ही जी तारीख होती ही तारीख महत्त्वाची आहे आणि त्यानिमित्त भारत देशाची स्वातंत्र्याची तारीख ही 15 ऑगस्ट ठरवण्यात आलेली आहे. पाचवी जी महत्त्वाची फॅक्ट आहे, गांधीजींचं असं म्हणणं होतं की काँग्रेसने आता भारताचं नेतृत्व करू नये, भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, आता काँग्रेसने डिझॉल्व्ह झालं पाहिजे, म्हणजे काँग्रेसने आता विसर्जित झालं पाहिजे, काँग्रेस आता इथून पुढे एक पक्ष म्हणून नको. पण तोपर्यंत गांधीजींच्या शब्दांच्याही पलीकडे काँग्रेसचे नेते गेलेले होते आणि त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेस डिझॉल्व्ह केली नाही. त्यांना असं वाटत होतं की आम्ही भारताचं नेतृत्व केलं पाहिजे आणि त्यांनी भारताचं नेतृत्व केलं. काँग्रेसने आपला जो मसुदा आहे किंवा संविधान आहे ह्या संविधानाचा मसुदा गांधींच्या हत्येच्या आदल्या दिवशी तयार केला आणि काँग्रेस एका नव्या दमाने भारत देशाचं प्रतिनिधित्व करायला तयार झाली.
गांधीजींनी 1935 नंतर काँग्रेसचं जे सदस्यपद आहे ते सदस्यपदसुद्धा सोडून दिलेलं होतं. तुम्हाला माहीत असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की भारत देशाचा जो राष्ट्रध्वज आहे तो फक्त भारत देशाचा खादी विकास आणि ग्रामोद्योग यांनाच तयार करण्याचा अधिकार आहे. दुसरं कोणीही भारत देशाचा राष्ट्रध्वज तयार करू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की भारताने जो स्वातंत्र्य लढा लढलेला आहे त्याचा मूळ उद्देश स्वदेशी होता आणि स्वदेशीच्या माध्यमातून ब्रिटिशांची इकॉनॉमी कोलॅप्स करण्याचा तो डाव होता. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीतून भारताच्या स्वदेशी म्हणजेच उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यात आलं. आणि त्या काळामध्ये सुद्धा जे नेते होते त्यांचा मुख्य जो पोशाख होता तो खादीच होता. आणि तुम्ही आजही पाहू शकता की जे अनेक लीडर्स आहेत त्यांच्या अंगावरती खादी असते. आणि म्हणून भारतीय उद्योगांना प्रमोट करण्यासाठी आता राष्ट्रध्वजाला मात्र फक्त आणि फक्त या डिपार्टमेंटला बनवण्याची परमिशन देण्यात आलेली आहे. आपला जो स्वातंत्र्य दिन आहे तोच स्वातंत्र्य दिवस जगातल्या दक्षिण कोरिया, कांगो, प्रजासत्ताक आणि लिंकेस्टाईनचा आहे. म्हणजे भारताला ज्या दिवशी स्वातंत्र्य मिळालं त्याच दिवशी या देशांना सुद्धा स्वातंत्र्य मिळालेलं आहे. कारण ब्रिटिश जी कॉलनी होती किंवा ब्रिटिशांचं जे वसाहतीकरण होतं या वसाहतीकरणाच्या विरोधात नंतर प्रचंड उठाव झाले आणि 1947 नंतर जगामध्ये बरीचशी जी राष्ट्र आहे ती बरीचशी राष्ट्र स्वतंत्र झाली. आपला जो पहिला स्वातंत्र्य दिन आहे त्यावेळेस आपल्याकडे राष्ट्रगीत नव्हतं. तुम्ही म्हणाल की सर 1911 मध्ये तर राष्ट्रगीत जे आहे ते इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये गायलं गेलं होतं. ते तिथे जरी गायलं गेलं तरी 1950 पर्यंत आपण हे ठरवू शकलो नव्हतो की हे आपलं स्वातंत्र्य गीत आहे म्हणून. पण मग 1950ला मात्र राष्ट्रगीत जे आहे ते ठरवलं गेलं आणि जनगण मन हे आपलं राष्ट्रगीत बनलेलं आहे. जी नववी महत्त्वाची फॅक्ट आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा गोवा हे पोर्तुगीजांच्या ताब्यातलं राज्य होतं. म्हणजे भारत देशामध्ये पोर्तुगीज होते, ते गोवा सोडायला तयार नव्हते. त्यासाठी त्यांनी भारत देशासोबत आक्रमक पवित्रा घेतला. त्यासाठी भारताला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये जावं लागलं आणि आपल्याला पोलिसी कारवाई करावी लागली आणि त्यामुळे मग फायनली 1961 मध्ये गोवा जे आहे ते भारत संघराज्याचा एक भाग बनलं. पोर्तुगीज सर्वात आधी भारत देशामध्ये आले आणि सर्वात शेवटी गेले. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, सर्वात महत्त्वाची फॅक्ट. पण 1949 मध्ये मात्र ती भारताची पहिली अधिकृत भाषा म्हणून निवडल्या गेली. कारण भारत देशाचा जो स्वातंत्र्य लढा आहे त्याच्यामध्ये देशाची संपर्काची भाषा म्हणून आपण हिंदी निवडली होती. कारण हिंदी ही सगळ्या राज्यांची भाषा जरी नसली तरी सगळ्याच राज्यातल्या लोकांना, जवळपास लोकांना हिंदी ही थोडीफार समजते आणि म्हणून ही संपर्काची भाषा म्हणून हिंदी भाषा निवडल्या गेलेली आहे. तुम्ही बघू शकता की फोटोमध्ये बरेचसे बुक्स दिसत आहे आणि ही पंडित जवाहरलाल नेहरूची स्वतःची लायब्ररी आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरू लांब जो कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये तुम्हाला दिसत आहे जे भारत देशाचे पहिले प्रधानमंत्री होते. अनेक वेळा तुरुंगवास त्यांनी भोगलेला आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचे स्टुडंटसुद्धा होते. तर त्यांची ही जी फॅशन आहे ही फॅशन फार प्रसिद्ध होती. ते स्टाईल आयकॉन होते. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिकले होते, युरोपमध्ये शिकले होते, म्हणून त्यांच्या जी पाश्चात्य संस्कृती आहे त्या संस्कृतीचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव होता. बघा त्यांची ही जी फॅशन सेन्स आहे ती जगभर लोकप्रिय झाली आणि टाइम मासिकाने नेहरू जॅकेटला जागतिक फॅशन ट्रेंड म्हणून ओळखले. जी 12वी महत्त्वाची फॅक्ट्स आहे ती आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 560 संस्थानिक राष्ट्रे भारत देशाच्या संघराज्यामध्ये सामील झाली. म्हणजे विचार करा की आधी भारत देशाला स्वातंत्र्य जरी मिळालं असलं तरी भारत जो देश तुम्हाला आज दिसतो आहे तो तसा नव्हता. त्याच्यामध्ये 560 पेक्षा जास्त प्रिन्सली स्टेट होते. म्हणजे वेगवेगळे छोटे छोटे राज्य होते, त्याला राजे होते. आणि ही जी सगळे राज्य आपण आपल्या देशामध्ये सामील करून घेतले त्याला विलिनीकरणाची प्रक्रिया म्हणतात. आणि ही जी विलिनीकरणाची प्रक्रिया आहे ही सरदार पटेलांनी पार पाडली आणि त्याच्यामुळे त्यांना भारत देशाचे बिस्मार्क असं म्हटलं जातं. कारण बिस्मार्कने जर्मनीचं एकत्रीकरण केलं आणि सरदार पटेलांनी भारताचं एकत्रीकरण केलं. जर सरदार पटेल नसते तर कदाचित आज भारताचा जो नकाशा आहे तो तसा दिसला असता का, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. जी 13वी महत्त्वाची फॅक्ट आहे की भारताचं जे नाव आहे ते सिंधू नदीवरून पडलेलं आहे. स हा जो शब्द आहे तो पर्शियन भाषेमध्ये नसल्यामुळे त्याचा उल्लेख हिंदू असा केला जातो आणि हिंदू म्हणजे हिंदुस्तान, सिंधू नदीच्या पलीकडे राहणारे हिंदू. 14वी जी सर्वात महत्त्वाची जी फॅक्ट आहे ती आहे ब्रिटिश वकील सर रॅटक्लिफ यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या ज्या सीमारेषा आहेत त्या आखलेल्या आहे. भारत आणि पाकिस्तान यांची जी फाळणी झालेली आहे ती या पद्धतीने झालेली आहे. बघा हा भारत देशाचा नकाशा आहे. या नकाशामध्ये इथे बंगाल नावाचं स्टेट होतं, इथे पंजाब नावाचं स्टेट होतं. मग हे जे पंजाब नावाचं स्टेट आणि बंगाल नावाचं जे स्टेट आहे याची फाळणी झाली.
याचे तुकडे केले गेले आणि याचे तुकडे केले गेले. इकडे जो 2/3 बंगाल गेला तो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो आणि इकडे जो 2/3 पंजाब गेला तो आज पाकिस्तानमधला पंजाब प्रांत म्हणून ओळखला जातो, जो महत्त्वाचा आहे. उरलेला जो 1/3 पंजाब आहे तो आता भारताला मिळालेला आहे आणि उरलेला 1/3 पश्चिम बंगाल तो भारताजवळ आहे. पहिला जो ध्वज आहे तो 7 ऑगस्ट 1906 कलकत्ता येथे फडकवण्यात आला होता. ध्वज हे कोणत्याही राष्ट्राच्या अस्मितेचं प्रतीक असतं आणि त्याच्यामुळे प्रत्येक राष्ट्राचा स्वतःचा ध्वज आहे. ते त्याचं अस्तित्व असतं, ते त्याच्या स्वातंत्र्याची ओळख असतं, ते त्याच्या सार्वभौमत्वाची ओळख असतं आणि त्याच्यामुळे हा जो ध्वज आहे तो 1906 फडकवला गेला आणि तरीही आपण 1947 पर्यंत आपला ध्वज कोणता असेल हे ठरवू शकलो नव्हतो. 1947 आपण ठरवलं की आपला ध्वज कोणता असणार आहे. 16वी महत्त्वाची जी फॅक्ट्स आहे ती महत्त्वाची फॅक्ट आहे की पहिलं जे भाषण होतं ते लाल किल्ल्यावरून केलं गेलं आणि तिथूनच पुढे मग प्रधानमंत्री हे 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण करत असतात, ही प्रथा पडलेली आहे. तर ह्या महत्त्वाच्या ज्या फॅक्ट्स आहे ह्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आहेत भारत देशाच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने. तुमचा जो 15 तारखेचा स्वातंत्र्य दिन आहे भारत देशाचा, 15 ऑगस्ट, ज्या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते आपण अतिशय मेहनतीने मिळवलेलं आहे. त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. बलसागर भारत हो वो विश्वात शोभनी राहो, सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तान हमारा, मोहम्मद इक्बाल म्हणतात. तर हा जो भारत देश आहे या भारत देशाने 75 वर्षामध्ये नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जगातला कोणताही देश विश्वास ठेवायला तयार नव्हता की इतक्या भाषा, इतके वंश, इतकी वेगवेगळ्या प्रकारची माणसं, इतकं वेगळं वातावरण असलेला देश एकत्र राहील. पण तो आपण एक राहिलो. अनेक प्रकारची लोक असूनसुद्धा विविधतेत एकता आपण साध्य केली आणि ही फार मोठी अचीवमेंट आहे आणि यासाठी आपण सगळ्यांना शुभेच्छा देऊया. माझ्याकडनं बायजूसच्या सगळ्या परिवाराकडनं तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपण 75वा स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करतो आहे, ज्याला आपण अमृत महोत्सव म्हणतो. धन्यवाद.